नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील. परत तुमच्याबरोबर एक नवीन माहिती. मित्रांनो, आज आलो आपण आंबोर्डीला एकनाथ बिला ठाकरे यांच्या प्लॉटवर आलो. आता ते त्यांची ओळख देतील. सचिन, थोडी ओळख दे ना. सचिन काशीनाथ ठाकरे, राहणार आंबोर्डे. मोबाईल नंबर 8767 56 3575. प्लॉट कोणता आहे? सेंट्रिलाच आहे. सेंट्री सेंट्री काकडीची सेंट्रीला, नामदेवमध्ये सेंट्रीला आहे. प्लॉट खूप छान आहे. किती दिवसाचा प्लॉट झाला? 32 दिवस झाला आता. 32 दिवसाचा प्लॉट आहे. 32 दिवसाच्या मानाने मस्त सेटिंग वगैरे भारी होते. तळातून सेटिंग चालू आहे. फुलकळी जोरात आहे. पत्ती फ्रेश आहे. थोडीफार डिफिशियन्सी आहे, ती रिकव्हरी होऊन जाणार आहे. आपण त्यांना विचारू, स्टेटमेंट कोणाची झाले, म्हणजे औषधं कोणाकडून घेता? विनोद पाटील नाही का? हां, ओम साई रामकृष्ण सेवा केंद्राकडून यांची ट्रीटमेंट चालू आहे. प्लॉट चांगला आहे. खूप काही खर्च केला आहे असं काही नाही. कमी खर्चात प्लॉट कसा वाटतो तुम्हाला? छान वाटतं. छान आहे ना? तुमच्या बरोबरच्या प्लॉटांपेक्षा तुमचा प्लॉट चांगला आहे ना? चांगलं आहे. त्यांची मेहनत पण तशी आहे. इतर लोक मेहनतपेक्षा त्यांची मेहनत थोडी अलग आहे आणि टायमिंग कार्यक्रम करतात. आपण देवरे साहेब आहेत, देवरे साहेबांना विचारू प्लॉटबद्दल त्यांना काय वाटतं. माहिती द्या त्यांची. देवरे साहेबांची ओळख बिलटेकला आहेत आणि त्यांचं काम पण खूप चांगलं आहे. आणि प्लस पॉईंट, त्यांचा अभ्यास खूप चांगला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, पिकांमध्ये त्यांचं जे काम आहे खूप सुंदर आहे. डाळिंबामध्ये खूप सुंदर काम आहे त्यांचं. त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर MP मध्ये बी काम केलं आहे. गुजरात राज्यात पण काम केलं आहे. राजस्थानमध्ये काम करून आले. आता त्यांचं थोडंसं मनोगत काम. देवरे साहेब, प्लॉटबद्दल काय वाटतं? तुमची ओळख द्या. नमस्कार, मी किरण देवरे, पूर्वा केमटेकसाठी काम करतोय. आज आम्ही विनोद पाटलांसोबत आंबोर्डीला या प्लॉटवर आलो आहे. अतिशय चांगला असा प्लॉट आहे, परंतु तिथे थोडंसं मायन्यूट थोडंसं दिसतं की पोट्याची थोडीशी डिफिशियन्सी दिसते. परंतु ग्रोईंग स्टेजमध्ये प्लॉट आहे. पंजा चांगला आहे. मित्रांनो, काही पोटॅशियम सेट डेफिशियन्सी काकडीमध्ये कसं ओळखायची ते दोन शब्दात देवरे साहेब तुमच्यापर्यंत सांगते. साधारणतः पानाची साईडची जी कडा आहे ती थोडीशी त्याच्याने लक्षात येतं ही की जी ती कडा आहे, कडा करपलेली वाटते. ही कडा जी आहे आपली, ही पानाची जी कडा आहे, पण थोडासा पिवळटपणा आणि थोडंसं करपटलेलं वाटतं. तेव्हा समजायचं की पोटॅची डिफिशियन्सी आहे. आणि ह्या स्टेजला जेव्हा सेटिंग चालू होते तेव्हा पोटॅची थोडी डिफिशियन्सी येते. आता देवरे साहेब सांगतील असतं मला. आणि होतं काय की समजा पोटॅश किंवा कुठलंही अन्नद्रव्य कमी पडलं तर फ्लावरिंगला प्रॉब्लेम येतो आणि विशेषतः सेटिंगलाही प्रॉब्लेम येतो. तर इथे आता पंजातून सेटिंग दिसते काही ठिकाणी, परंतु जर पंजांमधलं अंतर बघितलं तर अतिशय चांगलं वाटलं. सेटिंगला प्रॉब्लेम येणार नाही, पण थोडीशी ही जे काही न्यूट्रिशनची जी डिफिशियन्सी दिसते त्यानुसार आपण त्यांना ग्रोवर आणि मिलांचं सजेस्ट केलं आहे. तर ते जर खालून ते मिलांज वगैरे दिलं तर न्यूट्रिशनची डिफिशियन्सी बऱ्यापैकी त्यांची रिकवर होईल आणि फुटवा चांगला निघतो आहे. तर प्लॉट अतिशय चांगला आहे. कष्टाळू शेतकरी दिसतात, काम प्रॉपर दिसतं Proper आहे त्यांचं. आणि विनोद पाटलांची ट्रीटमेंट ही प्रॉपर आहे. त्यामुळे प्लॉट सुंदर आहे आणि असंच काम केलं पाहिजे, अशा माझ्याकडनं त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो, ह्या स्टेजला आता सरांनी सांगितलं ग्रोवर आणि मिलान जायचे. आपल्याला ह्या स्टेजला जेव्हा पोटॅची डिफिशियन्सी भरून काढायची आणि तुम्हाला फुलविक ॲसिडची आता गरज असते, तर तेव्हा ह्या स्टेजला तुम्ही 05234 बरोबर ग्रोवर द्या. ग्रोवर 05234 एकत्र दिल्यानंतर तुम्हाला सेटिंगलाही मदत होणार आहे आणि सर्वच गोष्टींना मदत आहे. प्लॉटला तुम्ही खुश आहेत? हो. प्लॉटला आम्ही नाही काही, आमचं काही नाही, आम्ही फक्त औषध देणार आहे. तिकडे दाखवा थोडं, तिकडे दाखवा थोडं. प्लॉटला खरे कष्ट करणारे आहेत. आम्ही नाम मात्र आहोत, खरे कष्ट करणारे आहेत. आम्ही फक्त खुर्चीवर बसून औषध काढून देतो, पण ते प्रॉपरचं गेलं नाही, प्रॉपर नियोजनचं गेलं नाही तर काहीच उपयोग होत नाही. मित्रांनो, खूप कष्ट आहे यांचे. मी आज नाही, यांना या सर्व भावांना गेल्या 14 वर्षापासून ओळखतोय. 14 वर्षापासून शेतीमध्ये एक चांगलं जिथं जागतं उदाहरण असेल तर तुम्ही एक यांची शेती नक्कीच बसा. टोमॅटो घेता, टोमॅटो एकदम परफेक्ट घेता. काकडी पीक त्यांचं आवडतं पीक आहे. आम्ही एक दिवशी ट्रॅक्टर भरून घेऊन आलो होतो, तिकडून 2,855 नवीन घेऊन आलो होतो. हा ना आमचा अनुभव आहे. मित्रांनो, भाजीपाला पिकाबद्दल काय अडचण असेल माझा नंबर आहेच. धन्यवाद. धन्यवाद साहेब. धन्यवाद.